आज रविवार, अक्षय तृतीया। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण एक खास आणि खूप चर्चेत असलेला विषय पाहणार आहोत। अक्षय तृतीया आणि त्या दिवशी सकाळी घरी आणायची एक खास झाडाच्या पानाबद्दल। अक्षय तृतीया म्हणजे काय आहे, चला तर ते पाहूया। अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ दिवस मानला जातो। अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, म्हणजेच या दिवशी केलेले दान, पूजन किंवा चांगले कार्य हे सतत वाढत राहते अशी श्रद्धा आहे। या दिवशी सोनं खरेदी करतात, नवीन कामांची सुरुवात करतात, पूजा दानधर्म करतात। असा विश्वास आहे की या दिवशी केलेले शुभ गोष्टींना अनंत पुण्य मिळते। त्या पानाचा उपाय काय आहे? सोशल मीडियावर एक गोष्ट व्हायरल होत आहे की सकाळी विशिष्ट झाडाचं पान घरी आणा आणि तुमचे शत्रू नमतील, घरात प्रगती होईल। सामान्यतः हे पान असतं पिंपळाचं किंवा वडाचं पान। काय करतात लोक? अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठतात, पिंपळ वडाचं पान तोडून आणतात, ते घरात पूजास्थानी ठेवतात। काही जण त्यावर हळद कुंकू लावतात, म्हणतात की घरात सकारात्मक ऊर्जा येते, अडथळे कमी होतात, आर्थिक प्रगती होते। सत्य आणि गैरसमज काय आहे याबद्दल पाहूया। आता महत्त्वाचा भाग म्हणजे हे खरंच काम करतं का, असा प्रश्न देखील तुम्हाला आला असेल। तर याला वैज्ञानिक पुरावा नाही आहे कुठेच, हे पूर्णपणे श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहे। यात महत्त्वाचं काय आहे पाहू। फक्त पान आणून काहीतरी बदलणार नाही, मेहनत, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण यामुळेच प्रगती होते। आम्ही हे श्रद्धेने सकारात्मक विचारांनी करत असाल। योग्य पद्धत काय आहे भरायची? जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर झाडाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या। स्वच्छ मनाने आणि प्रार्थनेसह करा। अंधश्रद्धा नको, श्रद्धा ठेवा पण विवेकाने। पान आणताना झाडाला नमस्कार करा, एकच पान घ्या, पर्यावरणाची काळजी घ्या। निष्कर्ष काय आहे त्यामागे? तर मित्रांनो, अक्षय तृतीया हा दिवस खूप शुभ आहे, पण खऱ्या अर्थाने अक्षय म्हणजे तुमचे चांगले विचार, मेहनत आणि सकारात्मकता। पानाचा उपाय तुम्ही श्रद्धेने करू शकतात, पण आयुष्य बदलणारं असतं तुमचं कर्म। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी पुन्हा भेटूया। धन्यवाद।